बार्शी तालुक्यातील गौडगावमधील ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 26/1/2024 वार शुक्रवार निमित्त प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। यावेळी सरपंच सौ स्वाती पैकीकर, उपसरपंच उमा शिंदे, ग्रामसेवक कुमार सय्यद, ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्य व शाळेतील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांचे प्रश्न मांडण्यात आले। तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र गौडगाव या ठिकाणी सुद्धा अगदी उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी आरोग्य केंद्रामधील सर्व स्टाफ उपस्थित होता। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689322503। चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी। बार्शी तालुक्यातील गौडगाव मध्ये ग्रामपंचायतीमध्ये जो विषय घेण्यात आले, कुठले विषय घेण्यात आले फक्त सांगा। आज मशानभूमी साफसफाई करणे, दलित मशानभूमी त्याची साफसफाई करणे। अजून पुढील विषय विविध पाझर तलावांच्या दुरुस्त्या ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात आलेला आहे। तसेच पहिल्यांदा गावात दारूबंदीचा ठराव पारित झालेला आहे, बरोबर, त्याबाबत पाठपुरावा करावा। त्याबाबत पुन्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना स्मरणपत्र देण्यात येईल, पाठवण्यात येईल। चौथा विषय गावातील जे पाण्याच्या टाकीबाबत काय, पाण्याच्या टाकीची प्यायच्या वेळी शुद्धीकरण करावे। 26 जानेवारी निमित्त कुठले नवीन विषय राबवण्यात आले का ग्रामपंचायत माध्यमातून? ग्रामस्थांनी जे सूचना मांडल्या त्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आल्या, त्यावर पंचायत कारवाई करणार। 26 जानेवारी निमित्त ग्रामपंचायतीमध्ये जी मीटिंग भरली त्याच्यामध्ये कोण कोण उपस्थित होतं? सरपंचाच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेले सदस्य होते, ग्रामस्थ होते। आरोग्य केंद्रातले कोण होते का? आरोग्य कर्मचारी होते, विभागाकडे एक कर्मचारी होते। या व्यतिरिक्त दुसरं नवीन काय? या व्यतिरिक्त नवीन ग्रामपंचायत दुसरे काय ठराव घेण्यात आलेत का, काय देण्यात आलेत का? पंचायतीला पाण्याचा सध्याला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी पाण्याचा गैरवापर होऊ नये म्हणून टोट्या बसवायला सांगितले। धन्यवाद। ती जबाबदारी संबंधित नळधारकाची राहील। तसेच या अगोदर वालवर आपण 40 मिनिट पाणी सोडत होतो, ते जास्त होत आहे। पाणी नियोजन करण्यासाठी पाणी तिथून पुढे 30 मिनिटं सोडावे असे सराव ठरले। धन्यवाद। साहेब व इतर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ सर्व आज 26 जानेवारी कशामुळे मानतो? कारण संविधानामुळे, म्हणजे राज्यघटना आज अंमलात आली। 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली आणि आपला देश हा राज्यघटनेनुसार सुरुवात झाली, आणि म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आज आम्ही आमच्या दवाखान्यामार्फत 1 फेब्रुवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत कुष्ठरोग सर्वेक्षण करण्यात येणार आहे। म्हणजे आमचे जे कर्मचारी आहेत आणि जी टीम आहे ती घरी जाऊन जे महिला असतील त्यांच्या महिलांना तपासणी करतील, जी पुरुष असतील त्यांची पुरुषाची तपासणी करतील। आपल्याला तर माहिती आहे की आपल्या अंगावर चट्टे वगैरे असतात, कुणाला पांढरे लाल वगैरे ते नसतात, पण आपल्याला तरी सर्व ग्रामस्थांना मी अशी विनंती करतो की असे चट्टे वगैरे असतात ते कोणी लपवू नका। घरी आल्यानंतर आमचे जे कर्मचारी आम्ही येणार आहोत तर आम्हाला तुम्ही दाखवा ती चट्टे वगैरे नेमकं काय। आणि दुसरे अजून कानाच्या पाळ्या जाड असणे, भुयाला केस नसणे, आणि परत त्वचा तेलगट असणे किंवा नाक एखादं बसकं वगैरे, ही विविध जे कुष्ठरोगाचे लक्षण आहेत। अशी जर लक्षण असली तर आम्हाला सांगा, आम्ही त्या लोकांची गुपित माहिती देऊ। असं काय नाही की उजेड आणणार नाही ते लोक, आम्ही त्यांची माहिती गुपित ठेवून त्यांना गुपित त्यांनी औषध घ्यावं, म्हणजे भविष्यात त्यांना विकृती येणार नाही। त्या दृष्टिकोनाने आज शासनाने 26 जानेवारी
दिवशी आम्हाला शास्त्रांनी सांगितलं की जे आपल्या समाजाचा दृष्टिकोन आहे अशा लोकांशी बघण्याचा, ती बघण्याचा दृष्टिकोन बदलाव यासाठी आपण एक प्रतिज्ञा घेणार. तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी उभे राहावे, हात पुढे करावे, आपण प्रतिज्ञा म्हणूया. मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्यासोबत बसणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीचा प्रयत्नशील राहीन. मी अशी शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन. धन्यवाद.